पोलिसांना या ठिकाणी चेंगराचेंगरी होण्याची भीती सतावते आणि त्याचीच विनंती, इथनं बाहेर हटण्याची विनंती पोलिसांकडनं या सगळ्या आंदोलकांना केली जाते। मात्र आंदोलक सुद्धा आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। आंदोलक या ठिकाणी दोषीवरती कठोरातली कठोर कारवाई करण्याची मागणी करतायत आणि आपल्या मागणीला धरून आंदोलक आंदोलनाचा हा मार्ग सोडायला तयार नाहीत। आणि दृश्य येत आहेत, बदलापूर मधली दृश्य आहेत, या ठिकाणी दगडफेक झालेली आहे। जमावाला पांगवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरती जमावाकडनं दगडफेक करण्यात येते। ही दृश्य आपण बघतोय। परिस्थिती आता हाताबाहेर जाताना दिसतेय। बदलापूर मधली दृश्य आहे, जमाव या ठिकाणी आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला बदलापूरच्या काही भागांमध्ये बघायला मिळतंय। शाळेच्या बाहेरची दृश्य आहे, ज्या ठिकाणी हा सगळा संतापजनक प्रकार घडला त्या शाळेच्या बाहेरची ही दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनच्या डाव्या बाजूला आपण बघतोय। हे आंदोलक आता आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला या दृश्यांमध्ये दिसतंय। मोठमोठे दगड या ठिकाणी आंदोलकांकडनं पोलिसांच्या दिशेने भिरकावले जात आहेत। या सगळ्या आंदोलकांना नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जातोय। मात्र आंदोलकांकडनं पोलिसांच्या दिशेने हे दगड भिरकावले जात आहेत। पुढारी न्यूजवरती एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही बघताय। बदलापूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाची मोठ्या संख्येनं या शाळेच्या बाहेर जमाव जमलेला आहे। मागच्या अनेक तासांपासून या जमावाच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे। मात्र आता हा जमाव कुठेतरी आपल्याला अधिक आक्रमक झाल्याचं चित्र बघायला मिळतंय। पोलिसांच्या दिशेनं दगड भिरकावल्याचं या दृश्यांमध्ये दिसतंय। मोठमोठे दगड पोलिसांच्या दिशेने भिरकावताना आपल्याला आंदोलक दिसत आहेत। या सगळ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा सध्या बदलापूरमध्ये तैनात आहे। बदलापूरमधले रस्ते असतील किंवा मग रेल्वे मार्ग असेल, या ठिकाणी मोठ्या संख्येने आंदोलक आहेत आणि तितक्याच सगळ्या आंदोलकांना पांगवण्यासाठी त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। मात्र तरी सुद्धा आंदोलक आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतं आहे। मोठमोठे दगड या आंदोलकांनी पोलिसांच्या दिशेने भिरकावल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये दिसत आहे। ज्या शाळेमध्ये हा सगळा गलिच्छ प्रकार घडला, संतापजनक प्रकार घडला, त्या शाळेच्या बाहेर आज सकाळपासून हे आंदोलक उभे होते आणि त्या शाळेच्या विरोधात उसळलेला हा संताप आहे सगळ्या पालक वर्गाचा। मोठ्या संख्येने पालक वर्ग सध्या या शाळेच्या बाहेर आहे आणि पोलीस त्या ठिकाणी तैनात आहेत। मात्र पोलिसांच्या दिशेने शाळेच्या वरती या सगळ्या पालकांनी दगड भिरकावलेले आहेत। त्याची भयंकर दृश्य आपण बघतोय आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती। पुढारी न्यूजकडे एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य आहे, जिथे हे आंदोलक पालक आपल्याला शाळेच्या दिशेने दगड भिरकावताना दिसत आहेत। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी स्वप्नील पाटील आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, सकाळपासून या शाळेच्या बाहेर मोठ्या संख्येने पालक वर्ग जमा झालेला होता। संताप खचून भरलेला आहे आणि त्याच संतापाची परिणती आपल्याला दिसते। दगडफेक शाळेच्या दिशेने होताना दिसते। नक्कीच सकाळपासून जे आंदोलन सुरू होतं ते आंदोलन करण्यात आलं। आता कुठंतरी नागरिकांनी रोजरोज घेतलेलं आहे। गेटच्या आत शाळेच्या प्रिमायसेस मध्ये घुसल्यानंतर पोलिसांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला। मात्र पोलिसांच्या अंगावर धावून आल्यानंतर पोलिसांना आपला डिसिजन घ्यावा लागला आणि त्यांच्यावर लाठीचार्ज करण्यात आला। मात्र याप्रमाणे जसं नागरिकांवर लाठीचार्ज केला त्यानुसार बाहेरून जे नागरिक उभा आहेत त्या नागरिकांना बदलापूरवाल्यांना पोलीस प्रशासनावर दगड फेकण्यात आले। यामध्ये काही पोलीस जे आहेत ते जखमी झालेले, काहींना दगड लागलेले आहेत। मात्र यानंतर मग पोलिसांनी ऍक्शन मोडवर आल्यानंतर पोलिसांकडून गॅस बॉम्ब फेकत त्यांच्यावर त्याला तिथून पळ करण्यात आलेला आहे। आपण बघत असाल ते दृश्य आपल्याला आपल्या दगड दिसत आहे। स्वप्नील, ही दृश्य किती वेळापूर्वीची आहेत आणि आता तिकडची नेमकी काय परिस्थिती आहे ज्या ठिकाणी ही दगडफेक दिसते? ही नुकताच आता 5 मिनिटं पहिले घडलेली घटना आहे आणि यानंतर समस्त ज्या बदलापूरकर आहे येथून आता त्यांनी परत आलेला आहे। तरी काही नागरिक जे आहेत ते लपलेले आहेत त्या घरांमध्ये, तिथून ते दगड अजून पण करत आहे। मात्र पोलिसांकडून आपण अडवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडे केला जात आहे। गॅस बॉम्ब फेकले जात आहे आणि त्याला तिथून पळ काढण्यात येत आहे। कारण आता कुठेतरी जे बदलापूरकांचं नागरिकांचं जे आंदोलन आहे ते आता एकदम रोज रूप घेतलेलं आहे। त्यामुळं आंदोलन आता कुठं काय लेवलला जाणार हे सांगता येत नाही। कारण कुठं गाळपूट होत आहे, रेल्वे रोको होत आहे आणि आता नागरिकांना पोलीस प्रशासनाला दगडफेक केली जात आहे। त्यामुळं आता सरकारकडनं लवकर काहीतरी या निकाली यावा, नाहीतर स्वप्नील आपण जी दृश्य आता आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय त्या सगळ्या दृश्यांची पार्श्वभूमी आपण सांगूयात। नेमकं असं पोलीस आणि आंदोलकांमध्ये काय झालं की या सगळ्या आंदोलकांकडनं दगडफेक सुरू करण्यात आली? सगळ्या नागरिकांचा एकच म्हणणं होतं की आम्हाला शाळेच्या प्रिमायसेस मध्ये जाऊ द्या आणि शाळेचे जे प्रशासन आहे त्यांच्याशी आम्हाला पहिले बोलणं होऊ द्या। काही नागरिक जे होते आतमध्ये होते आणि बाकीच्या नागरिकांना आतमध्ये बरोबर। त्यामुळे हे आंदोलक आता तिथं बदलापूरमध्ये विशेषतः शाळेच्या बाहेर शाळेच्या परिसरामध्ये चिघळल्याचं दृश्य आपल्याला बघायला मिळतंय। आणि याच विषयी शिवसेनेचे